आमच्यात बर्थडे बॉयच्या बर्थडेची तयारी चालली आहे. पाद्यपूजन आणि अधिक मासची आईची ओटी असते ना, ती आज आमच्यात भरायची चालली. आणि चिकनची तयारी बघायची चालली, चुलीवर करणार आहे. कांदा टाकलेला आहे आपण, आता तो चांगला भाजून घेऊया. आपल्या चिकनचा मसाला कांदा, लसूण आणि खोबरं आणि इथं टोमॅटो. तर आपण जसं की मागाशी सांगितलं, कांदा, टोमॅटो आणि लसूण, खोबरं हा मसाला. तर हा मसाला बारीक करण्याच्या अगोदर नेहमी भाजून घ्यायचा, कारण त्याची चव वेगळीच लागते. आपण हे भाजून घेतल्या लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा असतो. पण यात मस्तपैकी कांदा, टोमॅटो, लसूण, खोबरं आणि सगळं मिक्स करून बारीक भाजून आधी घ्यायचा आणि मग पूर्ण बारीक करून घ्यायचा. चिकन मसाला टाकून मीठ टाकून घेतले आपण. चुलीवरची चवच वेगळी असते. कसं दिसताना दिसतंय ते पण सांगा मला कमेंट मध्ये नक्कीच. तर आपण आतमध्ये आता सुक्क पण बनवलंय, फक्त त्याच्या आधीचे क्लिप घेऊ शकलो नाही आपण, पण हे बनवले. कशी चालली तयारी दिसताना ताट बघा, मस्त दिसतंय. कसं झालंय दोन्ही पण. माझा पप्पा म्हणजेच की माझे सासरे माझ्यासोबत आहे. दादा आहे, बोला की दादा. हॅलो. जेवण झालेलं आहे आमचं. सुक्क आणि ती पातळ रस्सा पण जो केलेला ना आम्ही, तो पण खरंच मस्त झालेला. तुम्ही पण जो आम्ही मसाला ट्राय केलेला, म्हणजे ज्या पद्धतीने केलं ना त्याच पद्धतीने तुम्ही पण करून बघा. खूप मस्त होता. चवीला पण एवढं छान लागत होतं ना, मस्त लागत होतं. दुपारी एन्जॉय पण केलं, कारण आमची सगळी फॅमिली एकत्र आलेली म्हणून. आणि एकत्र फॅमिली आली की सगळ्यांना माहितीच आहे की ती धमाल मस्ती असते ती. आणि आज होती आमच्यात पार्टी चिकनची. मग आमच्या ताईंनी आणलेलं चिकन त्यामुळे करायची होती आणि ती आम्ही केली. आणि चिकनची रेसिपी पण मी टाकणारच आहे, नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा. आणि आता वाजलेत 9:27. आता माझ्यात कसलीच ताकद नाही, मला कंटाळा आलाय. दुपारी काय सगळं बनवून येते, काम येते करून. त्यामुळे सगळ्यांना गुड नाईट आणि बाय बाय.